नमस्कार. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. आहो गेलेत आज कोर्टामध्ये आणि आहोंनी सांगितले, हे बघ बाई, तुझे व्हिडिओ तूच बनव आणि आवाजही तू तुझा दे. कमीत कमी एका व्हिडिओला तरी देऊन बघ. म्हटलं ठीक आहे, चालेल. मग काय, दुपारची वेळ झालेली आणि घरामध्ये जे साहित्य आहे त्यापासूनच काहीतरी बनवायचं असं ठरवली. मग काय, घरामध्ये 1 वाटी मैदा होता, अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली, ओवा टाकला आणि चवीसाठी मीठ टाकले, तेलाचे मोहन आणि पीठ असं एकत्र करून घेतले. एकजीव झाल्यानंतर पीठ घट्टसर मळून घ्यायचे. आमच्या हो फार छान बोलतात ना, त्यांचा आवाज सगळ्यांनाच आवडतो. या रेसिपीला काही नाव देऊ शकता. मी तर साधं सिंपल असे नाव दिले, मैदा आणि बेसनापासून कुरकुरीत पापडी. बाकी कोणी मटरी म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. हे बघा, 10 मिनटं पीठ तसेच ठेवले होते. मग नंतर त्याचे छोटे छोटे बॉल केलेत आणि हे चाळणीच्या साहाय्याने असे डिझाईन करून घेतली. बस आवड म्हणून, दुसरं काही नाही. मग काय, हे सर्व असं करून घेतले. गॅसवरती कढई ठेवले, तेल तापायला ठेवले आणि मग काय, दळून घेतले. आमच्या आहोंना अजिबात मैदा आवडत नाही, चालत नाही, तेलाचं चालत नाही, जास्त गोडही चालत नाही. कारण की तिखट माणसांना ना तिखटच आवडतं, असे आमचे आहोत. तरी पण आज बघूया, संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार आवडतो की नाही. सांगेल तुम्हाला त्यांना आवडतो की नाही. बघ, असे खरपूस मी तळून घेतले आणि मग काय, काढून घ्यायचे प्लेटमध्ये. टोमॅटो केचप. मग काय, आता काय खायचं, थोडं खायचं, थोडं आव्हान ठेवायचं. रेसिपी तर रेसिपी झाली आणि खायला पण झालं. मी तर झाल्याबरोबर खाऊन बघते कसं झालं आहे, कसं नाही. मला आवडलं, आमच्या आहोंचं मला माहिती नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.